नमस्कार. आज दिनांक 25 नोव्हेंबर 2025. आज आपण आलेलो आहे महादेव आटोळे, गाव शिरसोपळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांच्या शेतावर. त्यांनी ही सन ॲग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरची भेंडीची कायरा ह्या वाणाची त्यांनी लागवड केलेली आहे आणि साधारण 12-13 गुंठ्याचा प्लॉट आहे. आता त्याला जवळपास 20-22 तोडे झालेत आणि एका तोड्याला 12 गुंठ्यामध्ये 150 किलो माल हा आता त्यांचा रोज निघतोय दिसाआड. तर मी डेट सुरुवातीला याच्यासाठी सांगितली की नोव्हेंबर महिना चालू आहे, अत्यंत थंडी हिवाळा आहे आणि बरेच शेतकरी सांगतात हिवाळ्यात थोडीशी भेंडी कमी येते, परंतु चांगलं नियोजन आणि कायरासारखं जर वाण असेल तर तुम्हाला 100% हिवाळ्यात देखील चांगलं उत्पन्न घेता येतं. आता हा आपल्याला प्लॉट पाहता येईल. प्रचंड फुलांची संख्या दिसते आणि प्रत्येक झाडाला 1-1, 2-2 भेंडी तुम्हाला लागलेली दिसते. या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे, सगळ्यात पहिलं तर हा तोडायला एकदम सोपा आहे. भेंडी तुटली म्हणजे कटकन अशी आवाज देते आणि 2 फळातलं अंतर अत्यंत कमी आहे. आता तोडायला सोपं आहे म्हणजे तुम्हाला लेबर कॉस्ट ही कमी लागणार आहे. त्याच्यानंतर 2 भेंडीतलं अंतर कमी आहे म्हणजे तो प्लॉट जास्त उत्पन्न तुम्हाला देणार आहे. तिसरं म्हणजे जे फळ आपण तोडतोय, फळाचा कलर आपल्याला पाहता येईल. देठापासून ते टोकापर्यंत अत्यंत डार्क हिरवा ग्रीन आहे. त्याच्यामुळे याला मार्केटमध्ये चांगली बाकीच्या व्हरायटीच्या तुलनेत चांगला याला रेट मिळतो मार्केटमध्ये. तिसरं म्हणजे आपल्याला झाडाला पाहता येईल. आता ही या हिवाळ्याच्या दृष्टीने एकदम दाट लागवड त्यांनी केलेली आहे, पण तरीसुद्धा इथं पाहता येईल एका झाडाला 3-3, 4-4 फुटवे त्याला आता चालू झालेत. काही फुटवे नेमक्या सुरुवात झाली, त्याला अजून माल लागायचा आहे. म्हणजे एका झाडाला इथं तर भेंडी निघणार आहे, परंतु प्रत्येक फुटव्याला परत 1-1 भेंडी प्रत्येक तोड्याला निघणार आहे. म्हणजे हे उत्पन्न अजून 200 किलो 250 किलोपर्यंत एका तोड्याला 100% जाणार आहे. तर आपल्याला हिवाळ्यात असो, पावसाळ्यात असो किंवा उन्हाळ्यात असो, कुठल्याही ऋतूमध्ये चांगलं जर भेंडीचं उत्पन्न घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं त्याचं नियोजन करणे आणि कायरासारखा वाणाची आपण निवड करणे. या 2-3 गोष्टीवर आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला 100% भरघोस उत्पन्न भेंडी या पिकामध्ये आपण घेऊ शकतो. धन्यवाद.